उन्हाळा आला की शरीराला थंडावा देणारे उत्तम पेय म्हणजे थंडाई. चला तर मग आज आपण पारंपरिक थंडाई करूया. नमस्कार मंडळी, मी दर्शना शिर्के. माय सिक्रेट रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत होळी स्पेशल थंडाई. अगदी पारंपरिक, थंडगार आणि खूपच टेस्टी. होळीच्या सणात तर थंडाईशिवाय मज्जाच नाही. चला तर मग सुरुवात करूया. सर्वप्रथम थंडाईसाठी लागणारे साहित्य पाहूया. काजू, बदाम, वेलची, बडीशेप, खसखस, मिश्री साखर, काळी मिरी, गुलाब पाकळ्या आणि मगज. आता एका पॅन मध्ये हे सर्व साहित्य हलक्या आचेवरती खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. साहित्य नेहमी मंद आचेवरती भाजायचं, त्यामुळे ते जळत नाही. सतत हलवत भाजा म्हणजे समान भाजले जाते. सुगंध आला की गॅस बंद करायचा. जास्त भाजल्यास कडवट चव येते. भाजल्यानंतर साहित्य पूर्ण थंड होऊ द्या आणि मगच ते वाटा. मला माहित आहे का मंडळी, थंडाई हे भारतातील अतिशय पारंपरिक आणि प्रसिद्ध पेय मानले जाते. विशेषतः उत्तर भारतात होळी आणि महाशिवरात्रीच्या सणांमध्ये थंडाईला खूप महत्व आहे. असं म्हणलं जातं की थंडाईची परंपरा मुघल काळापासून सुरू झाली. त्या काळात राजघराण्यात आणि दरबारात थंडाईसारखं पेय उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी दिलं जात असत. हळूहळू हे पेय सर्वसामान्य लोकांमध्ये लोकप्रिय झालं आणि आज थंडाई ही होळीच्या सणाची एक ओळख झाली आहे. थंडाईमध्ये वापरले जाणारे बदाम, बडीशेप, खसखस आणि मसाले हे फक्त चव वाढवत नाहीत, तर शरीराला नैसर्गिक थंडावा देण्यासाठी मदत करतात. म्हणूनच उन्हाळा सुरू झाला की गारगार, पारंपरिक आणि पौष्टिक पेय म्हणजे थंडाई. आता हे सर्व साहित्य छान असं भाजून घ्यायचं आहे. खरपूस होईपर्यंत. चांगलं भाजून झालं की गॅस बंद करून आपल्याला हे सर्व साहित्य मिक्सर मध्ये अगदी बारीक होईपर्यंत वाटून घ्यायचं आहे. आता हे सर्व साहित्य मिक्सर मध्ये बारीक पावडर होईपर्यंत आपल्याला वाटून घ्यायचं आहे. मी आता तुम्हाला थंडाईच्या दोन पद्धती दाखवणार आहे. एक म्हणजे इन्स्टंट थंडाई आणि दुसरी म्हणजे बारीक स्मूथ पेस्ट करून केलेली थंडाई. आता हे आपल्याला वाटून घेऊया आपण. आता आपण हे जे मिश्रण वाटून घेतले आहे त्यातली थोडीशी पावडर मी एका वेगळ्या बोलमध्ये काढून घेणार आहे आणि उरलेल्या पावडर मध्ये मी केशर घातलेले दूध घालणार आहे आणि ते मिश्रण पुन्हा एकदा मिक्सर मध्ये अगदी स्मूथ होईपर्यंत वाटून घेणार आहे. ही पावडर, यातली अर्धी पावडर जी आहे मी ह्या बोल मध्ये काढून घेते आहे आणि अर्धी पावडर त्यामध्ये दूध आणि केशर घालून ती स्मूथ पेस्ट होईपर्यंत छान असं वाटून घ्यायचं आहे. आता या उरलेल्या पावडर मध्ये मी 1 ग्लास दूध घालत आहे आणि त्यानंतर मी ह्यामध्ये केशर घालणार आहे थोडंसं आणि गोडव्यासाठी मी इथे मिश्री साखरचा वापर केलेला आहे. तर तुम्हाला जितकं गोड हवं असेल तितकं साखर तुम्ही वापरू शकता. मिश्री साखर जी आहे ही किराणा दुकानामध्ये अगदी सहज मिळते. मी इथे 2 चमचे मिश्री साखरचा वापर केलेला आहे. आता आपली थंडाई पिण्यासाठी तयार आहे मंडळी, बरं का. ही थंडाई कशी झाली आहे हे चाखल्याशिवाय मला काही राहत नाहीये. चला तर मग ही थंडाई कशी झाली आहे हे एक घोट घेतल्यानंतरच मी तुम्हाला सांगते कशी लागते. पण त्याआधी यावरती गार्निशिंगसाठी बदामाचे काप, रोज पेटल्स घालून याला आपण छान असा डेकोरेट करून घेऊया.
पटकन टेस्ट करून बघूया कशी झाली आहे ती. वा, फारच छान. मंडळी, जर ही थंडाई तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.